प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये बहुतेक असं दाखवतील, सायलीला त्या प्रियाचा आणि नर्सचा फोन ऐकू आला होता. तुम्हाला आठवतं ना प्रेक्षकांनो, जेव्हा प्रतिमा त्या गेल्यात अशी खोटी वार्ता या प्रियाने आणि नागराजने मिळून पसरवली होती. त्यांचा अंतिम संस्कार वगैरे झाला होता, तेव्हा या सायलीने ऐकलं होतं. तेव्हा सगळ्यांना सायलीने सांगितलं तर होतं, पण प्रियाने सायलीला उडवून लावलं होतं. पण प्रेक्षकांनो, सायलीला तो मुद्दा पुन्हा नक्की आठवणार आहे आणि ती तो अर्जुनला आठवून देणार आहे. त्यामुळे अर्जुन नक्कीच प्रियाचं हे भिंग फोडेल. अर्जुन त्या नर्सपर्यंत पोहोचून त्या DNA रिपोर्टचं सगळं काय आहे ना सत्य ते काढणार आहे आणि तो प्रियाला यासाठी चांगलाच झापणार आहे. आणि मे बी माझा असा अंदाज आहे की अर्जुन प्रियाला ते सत्य सांगून तिच्याकडनं म्हणजे तिला ब्लॅकमेल करू शकतो तो, आणि मधुभाऊन विरुद्ध तू साक्ष का देतेयस हे सुद्धा तिला तो विचारू शकतो. त्यामुळे प्रिया ही अतिशय चॅप्टर मुलगी आहे. ती अर्जुनला कदाचित खरं सांगून माफीचा साक्षीदार होऊ शकते आणि तिने जो व्हिडिओ रेकॉर्ड केलाय ना महिपतला ब्लॅकमेल करण्यासाठी, तो व्हिडिओ सुद्धा ती अर्जुनला देऊ शकते. शेवटी काहीही झालं तरी प्रिया स्वतःला आधी वाचवते आणि मग बाकीच्या जगाचा विचार करते. यामध्ये नागराज सुद्धा चांगलाच फसू शकतो. आय गेस आधी तर हा अर्जुन नागराजच्या पर्यंतच पोहोचणार आहे. नागराजला तो पकडेल, कारण आधीच नागराजची 7.5 चालू आहे. त्यातनं महिपतला पण कळेलच की याने ते दागिने चोरलेत आणि रविराजच्या घरी प्लॅन केलेत. प्रिया सांगायला आहेच. खरं तर अशा प्रकारे खोटी डेड बॉडी वगैरे प्लॅन करणं हे इतकं सोपं नाहीये. प्रिया आणि नागराज दोघं जण कुठल्या तरी CCTV कॅमेऱ्यात कैद होऊ शकले असते, पण अफसोस त्यांनी ते दाखवलंच नाही. आणि रविराज एवढे हुशार वकील असून सुद्धा त्यांना या गोष्टीचा काहीही मागमूसच लागत नाहीये ना. रविराजांना कधी या गोष्टीची शंका आली आहे. प्रेक्षकांनो, आता या प्रतिमा आत्या आल्यात खऱ्या, पण माझा असा अंदाज आहे की प्रतिमा आत्या काही जास्ती दिवस या मालिकेत दिसणार नाही, कारण महिपत आणि प्रिया हे दोघंही मिळून आणि साक्षी सुद्धा हे 3 जण मिळून नक्कीच प्रतिमाला मारायचा प्लॅन करणार म्हणजे करणार, यात शंकाच नाहीये. आणि यात प्रिया ही सर्वप्रथम असणार. प्रियाच त्या प्रतिमावर अटॅक करू शकते. प्रतिमा त्याचं वारंवार प्रियाला झिडकारणं हे घरच्यांना संशयास्पद वाटतच आहे, पण आता प्रिया अशा वागणुकीमुळे आणखीन त्यात भर घालणार हे मात्र नक्की. प्रेक्षकांनो, हा कुठला फेक व्हिडिओ नाहीये, पण मी तुम्हाला फक्त एक अंदाज व्यक्त करू शकते की यापुढे असं होऊ शकतं की ही प्रिया पकडली जाऊ शकते. पण प्रिया खूपच हुशार मुलगी आहे, ती त्यातनं पण काही ना काही पळवाट काढेल. त्यामुळे प्रिया स्वतःला वाचवण्यासाठी अर्जुनला हा व्हिडिओ नक्कीच देईल आणि स्वतःला वाचवायचा प्रयत्न करेल. आणि आता मधुभाऊ कोर्टामध्ये कसे निर्दोष सिद्ध होतात ना हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. खरं तर प्रेक्षकांनो, त्यांनी आता मधुभाऊंच्या बाबतीत काही ना काही निर्णय घ्यायला हवा, कारण आता सगळे कॅरेक्टर समोर आहेत, एक मधुभाऊ सोडले तर. आणि मधुभाऊंना सोडल्यावरती सायली आणि अर्जुनचं प्रपोज बघायला आपल्या सगळ्यांना फार आवडेल. आता ह्या प्रतिमा आत्या आलेल्या आहेत त्यांच्या घरी राहायला, त्यामुळे प्रतिमा आत्याला सायलीबद्दल एक अनामिक ओढ वाटतीये. आणि सायलीचं जे काय त्यांनी ते तुळशीपत्राचं वगैरे दाखवलंय ते सुद्धा कदाचित रिव्हील होऊ शकतं, पण काही सांगता येत नाही. साक्षीने केलेल्या बोलबाल्यामुळे हा महिपत सुटलाय खरी, पण आता कधीही महिपत अडकू शकतो हे मात्र खरं आहे. प्रियाचा तो व्हिडिओ जर अर्जुनच्या हातात आला तर हे सिद्ध करायला असा कितीसा वेळ लागणार आहे की तो खून साक्षीनेच केला होता. आणि आता लवकरच हे सिद्ध करतीलच प्रेक्षकांनो, असं दिसतोय तर खरी अंदाज, कारण या गोष्टी लांबवून फारच लांबवल्यात त्यांनी बाबा. प्रतिमा आत्या आणि महिपत केव्हा ना केव्हा समोर येणारच आहे, तेव्हा प्रतिमा आत्याची स्मृतीही परत येईल असा माझा एक अंदाज आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं मला नक्की कमेंट करून कळवा हा प्रेक्षकांनो. आणि प्रियाचा तो व्हिडिओ प्रिया केव्हाही अर्जुनच्या हातीत देऊ शकते, त्यामुळे अर्जुन मधुभाऊंना सोडवण्यात यशस्वी ठरेलच. रविराजांना जेव्हा हे सत्य कळेल की आपण ज्या बॉडीचे अंतिम संस्कार केले होते ती बॉडी प्रतिमाचीच नव्हती, तेव्हा मात्र रविराज खूप संतापणार आहेत आणि नागराजला जाब विचारणार आहे. प्रेक्षकांनो, खूपच भारी असणार आहे तो सगळा ट्विस्ट बघायला, मजा येणार आहे आपल्याला. प्रिया सहजासहजी काही अर्जुनला तो व्हिडिओ देणार नाही, त्यामुळे तो व्हिडिओ देण्याच्या मागे बरेच ट्विस्ट आणि टर्न ते दाखवतील, पण व्हिडिओ मात्र अर्जुनला मिळणार म्हणजे नक्की मिळणार. प्रिया सुद्धा स्वतःला वाचवण्यासाठी ही साक्ष अर्जुनला नक्कीच देणार प्रेक्षकांनो. पण आता सायली आणि अर्जुन दोघं एकमेकांना कदाचित प्रपोजही करू शकतील, म्हणजे मे बी
सायली ही सुद्धा अर्जुनला आधी प्रपोज करू शकते, पण खरं सांगा प्रेक्षकांनो, अर्जुनच्या लक्षात येत नाही का की सायलीला या तन्वीचा म्हणजे या खोट्या तन्वीचा किती त्रास होतोय ते. त्यामुळे त्याला कळायला तर हवंच की सायलीला तो आवडतो म्हणून. पण आता ते जेलसी प्रकरण दाखवणार आहेत. ही प्रिया अर्जुनच्या मागे मागे करताना आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे सायलीला होतोय त्रास आणि सायली आता अर्जुनशी अबोला धरणार आहे पुन्हा एकदा. त्यामुळे अर्जुनला आता तरी लक्षात यावं की सायलीला तो आवडतो म्हणून, आणि सायलीलाही कदाचित लक्षात येईल. पण बघूयात आता नेमके काय ट्विस्ट आणि टर्न ते आता आणतायत. पण अर्जुन आणि सायली हे दोघेही मिळून त्या डेड बॉडीचं सत्य बाहेर काढणार हे मात्र नक्की आहे प्रेक्षकांनो. त्यामध्ये नागराज अडकू शकतो, नाहीतर मग ही प्रिया. आणि आता महिपत किंवा अडकतोय या गोष्टीची वाट आपण बघूयात. मधुभाऊ बिचारे लवकर निर्दोष सिद्ध व्हावे, त्यांचा काही दोष नसताना त्यांना विनाकारण जेलमध्ये राहावं लागतंय. या गोष्टीचं तर खरं तर फार दुःख आहे, पण काय करणार, मधुभाऊ जेलमध्ये आहेत म्हणून तर अर्जुन सायली सोबत आहेत. सायली आता प्रयत्न करते की प्रतिमात्यांना त्यांची स्मृती परत मिळावी. तिने आता प्रतिमात्याला त्यांचा जुना लुक दिलाय. प्रतिमात्या अगदी पूर्वीसारख्या दिसतायत आता. त्यामुळे पूर्णाजींना फार छान वाटतंय. सायलीने खरं तर खूप मोठी बाजी मारली आहे प्रेक्षकांनो या प्रतिमात्याला घरी आणून. आणि बघा ना, ईश्वराचे संकेतही कसे होते. सायलीला त्या प्रतिमात्या दिसल्या काय, तिने आणलं काय त्यांना, म्हणजे खरं तर सायली हीच त्यांची मुलगी आहे आणि त्यामुळे कदाचित सायलीनेच प्रतिमात्याला घरी आणलं असावं. छान दाखवतायत ते सध्या ट्रॅक खूप. पण सायलीने बाजी मारली आहे बरं का प्रेक्षकांनो प्रतिमात्याला घरी आणून. आणि आता पूर्णाजीच्या गुड बुक्स मध्ये तर ती आहेच. म्हणजे आता सगळ्यात लाडकं पूर्णाजीचं कोणी असेल प्रतिमात्यानंतर तर ते म्हणजे सायली. सायली जे म्हणेल ती पूर्व दिशा चालू आहे आता सध्या सुभेदारांच्या घरामध्ये. ही गोष्ट प्रियाला काही सहन होत नसणारच, प्रश्नच नाही. त्यामुळे आता प्रिया सायलीची इमेज डाऊन करायचा प्रयत्न करेल, जसं तिने आधी केलं होतं. विनाकारण तिने काहीतरी बनवलं सायलीने तर तिच्या जेवणात मीठ टाकायचं. हा तर प्रत्येक मालिकेमधला ट्रेंडच झालाय आता. तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. पण सध्या प्रियाचा फोकस म्हणजे अर्जुन आहे प्रेक्षकांनो. ही सायली प्रतिमात्याचं करण्यामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे तिने पूर्णच्या पूर्ण मोर्चा अर्जुनकडे वळवलाय. ती आपलं उठता बसता सतत आपलं त्या अर्जुनच्या मागे मागे करताना आपल्याला दिसतेय. पण अर्जुनही काही लेचापेचा नाहीये. अर्जुन तिला नक्की पकडणार प्रेक्षकांनो, मला खात्री आहे. आता येणारा हा ट्विस्ट बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे. आणि कधी एकदाचा हा महिपत आणि साक्षी अडकताय असं आपल्याला झालंय. महिपतने त्याच्या त्या इन्व्हेस्टरला चुना लावलाय खरा, त्याच्या मुलाला किडनॅप करून, पण हे किती दिवस चालणार ना. त्याला कुठून ना कुठून 22 कोटी रुपये आणायचेच आहे. त्यामुळे महिपत त्यासाठी आता काय काय गेम प्लॅन करतोय ते बघूयात. अर्जुन प्रियाला कसा एक्सपोज करेल हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रिया आधी एक्सपोज होते की नागराज आधी एक्सपोज होतो, का सायली अर्जुनचं प्रपोज आधी ते दाखवतायत, हे आता आपल्याला काही येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. प्रेक्षकांनो, आपण ठिपक्याच्या रांगोळीचा कसा एक अंदाज व्यक्त करायचो तसा एक अंदाज मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये व्यक्त केलाय. तुम्हाला काय वाटतं, या नर्सचं सत्य लवकरात लवकर बाहेर येईल का? ही नर्स ऑलरेडी प्रियाला ब्लॅकमेल करतेय आणि ती पुन्हा एकदा तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू शकते, कारण तिने आधीच तिला 10 लाख रुपये मागितले होते, तुम्हाला आठवतं ना. त्यामुळे ती कदाचित पुन्हा एकदा प्रियाला पैसे मागू शकते, कारण प्रियाने तेव्हा पैसे दिले हे काही त्यांनी स्पष्टपणे दाखवलेलं नाहीये. त्यामुळे आता प्रिया चांगलीच गोत्यात अडकू शकते. प्रियाचा ओव्हर कॉन्फिडन्स तिला चांगलाच गोत्यात आणू शकतो. पण आता अर्जुन पण प्रेक्षकांनो जास्ती दिवस या तन्वीला म्हणजे प्रियाला बेअर करू शकणार नाहीये, कारण त्याला ही अजिबात ती आवडत नाही. त्यामुळे तो लवकरात लवकर प्रयत्न करेलच या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढण्याचा. काय वाटतं तुम्हाला, या सगळ्यामध्ये काय म्हणजे नेमकं आधी काय होईल? प्रतिमात्या निघून जातील का महिपतला बघून, की प्रियाचं सत्य बाहेर येईल, का तुळशीपत्राचं सत्य बाहेर येईल? काही ना काही ट्विस्ट त्यांना दाखवावाच लागणार आहे. तर आता वाट बघूयात प्रोमोची. नवीन प्रोमो कधी येतोय आणि कधी मी तुम्हाला प्रोमो देते असं मला झालंय. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. आणि माझा हा अंदाजपूर्वक रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा हं प्रेक्षकांनो. आणि सध्या चालू असलेला प्रतिमात्याचा ट्रॅक तुम्हाला कसा वाटतोय हेही सांगा. आणि माझा हा रिव्ह्यू आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.